झी 24 तास एक पाऊल पुढे. कॅन्सरचा टॉवर या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर झी 24 तासवर चर्चा करण्याचं आमचे संपादक आणि संपूर्ण टीमने ठरवलेलं आहे. याचं कारण असं आहे की या एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाने संपूर्ण देशाला ग्रासलेला आहे. कॅन्सरचं प्रमाण वाढतंय आणि त्याचबरोबर डोकेदुखीपासून गर्भपातापर्यंत अनेक आजार प्रचंड मोठ्या संख्येने देशात वाढत चाललेले आहेत. याचं कारण लोकांच्या लक्षात येत नाहीये. त्याचं एक महत्त्वाचं आणि मोठं कारण मोबाईल टॉवर्स हे आहे आणि त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात, या विषयाची भयानकता काय आहे हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. स्मिताजी, आम्हाला सांगा की मोबाईल टॉवर्सना परमिशन देताना इथून पुढच्या काळामध्ये समजा अशा काही सोसायटीज असतील, अजूनही अनेक मोबाईल टॉवर्स येत आहेत जे सोसायटींना अप्रोच होतात, आम्हाला तुमच्या टेरेसवर टॉवर उभारायचा आहे, आम्ही तुमच्या सोसायटीचा अख्खा मेंटेनन्स करू, वरून तुम्हाला एवढे 1000 देऊ, अशा ऑफर्स घेऊन मोबाईल कंपन्या येतात किंवा एक्झिस्टिंग सुद्धा अनेक कंपन्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये लोकांनी काय काळजी घ्यायला हवी, कुठल्या नॉर्म्सकडे बारकाईने बघायला हवं, कसं या सगळ्याला लोकांनी डील करायला पाहिजे? जेव्हा तुम्ही नॉर्मसाठी बोलता, माझ्या मतेने 2 प्रकारच्या याच्यामध्ये रिस्पॉन्सिबिलिटी आहे. एक रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्या बिल्डिंग मधल्या रिस्पॉन्सिबिलिटी, एक रिस्पॉन्सिबिलिटी आजूबाजूच्या परिसराकडे आहे. जेव्हा तुम्ही आजूबाजूच्या परिसराकडे बघतात, जसं नीलाजीने सांगितलं, तुमची बिल्डिंग त्या एरियामध्ये टॉलेस्ट बिल्डिंग हवी आणि ते टावर इतकं रेस्ड पाहिजे की तुमच्या बिल्डिंगलाही त्याचा दुष्परिणाम झाला नाही पाहिजे. बरोबर. जेव्हा तुम्ही सोसायटीवर जाता, आता तुम्ही बघताय कॉन्क्रीट जंगल म्हणून उभं राहतं तुमच्या टावरचं, असं जंगल बघता येतं तुम्ही टेरेसवर, ते झालं नाही पाहिजे. सध्या काय होतं, एक टावर कंपनी तुमच्या टेरेसवर आली ती त्याच्या मागे मागे त्यांचं शेअरिंग करायला 5-7 कंपन्या वर येतात. ते बंद झालं पाहिजे. तुम्ही एवढे अँटिना नाही लावले पाहिजे. म्हणजे इतर कंपन्या येतात ह्याचं कारण त्यांचा खर्च वाचतो. त्यांचा खर्च वाचतो. एका अँटेनावर शेअर केल्यामुळे त्यांचा खर्च वाचतो आणि खूपच खर्च वाढतो, पण रेडिएशन वाढतं आणि ते बंद झालं पाहिजे. दुसरं, तुम्ही जसं नेहानी सांगितलं की द इलेक्ट्रिकल हाऊ मच वॉट वी आर डुईंग इट, दॅट हॅज टू कम डाऊन. वी हॅव टू गो मच लोअर, 100 टाइम्स लोअर. प्लस गव्हर्नमेंटनी जे तुमचं ते 450 आणि 4000 हे मिलीवॉट जे आहे त्यांनी ते खाली आणलं पाहिजे आणि ते आता मला वाटतं 100 टाइम्स मोर ते खाली आलं पाहिजे. बिल्डिंगमध्ये वरच्या मजल्यावर जी लोक राहतात त्यांचं नो ऑब्जेक्शन घेतलंच पाहिजे. कारण की तुम्ही बघणार ना, हायकोर्टने एक वर्डिक्ट घेतलं होतं की तुम्ही बिल्डिंगवर जर का होर्डिंग लावणार तर तुम्हाला वरच्या मजल्यावर राहणाऱ्या लोकांचं एनओसी पाहिजे. हे आपल्या टावरला कसं होत नाही. जसं तुमचा चॅनल आहे 24 तास, मी राहते 24 तास रेडिएशनच्या खाली. सो तुम्ही इमॅजिन करा की माझ्याकडून तर रेडिएशन कधी जात नाही. बरोबर. मी कुठे जाते ते म्हणते शी ब्रिंग्स रेडिएशन टू अस. शेजारचे सगळे लोक मला म्हणतात शी ब्रिंग्स रेडिएशन, बट यू इमेजिन हाउ हर्ट आई फील कि जो सामने स्कूल है उसका क्या होगा, जो बिल्डिंग में हम लोग रह रहे हैं ना. क्या होता है, बिल्डिंग वाले ये नहीं देखते की कॅन्सर एक अल्टिमेट तुम्ही बघता, पण कॅन्सरच्या आधी त्याचं काय, जे डोकंदुखी आहे, म्हणजे तुम्हाला नुसतं कॅन्सर झाला त्याची चिंता आहे, पण ती जर का तुम्ही थांबवू शकता, ती सोशल रिस्पॉन्सिबिलिटी कुठे आहे. आज बीएमसी गव्हर्नमेंटनी सांगितले, लोकल म्युनिसिपल अथॉरिटीनी नॉर्म्स केले पाहिजे त्यांच्या सिटीसाठी. आज बीएमसी जेव्हा ते नॉर्म्स करणार, आम्ही पण आपले सजेशन दिलेले आहेत त्यांना, पण ते किती सजेशन्स बघतात ते पण आपल्याला 21 तारखेला कळेल. बिलकुल, याच्यावर आपण येऊयाच. नीला रवींद्रन यांच्याकडे आपण जाऊया. नीलाजी, तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून याच्या विरुद्ध लढा देताय, जनजागृती करण्याचा सुद्धा तुमचा प्रयत्न आहे, पण एक सामान्य नागरिक म्हणून काय काय मर्यादा येतात तुमच्यावर असं तुम्हाला वाटतं, किंवा सर्वसामान्य नागरिकांवर ज्यावेळी आपल्याला कळतं की मोबाईल टॉवरमुळे मला अशी अडचण झालेली आहे, मला अगदी डोकेदुखीपासून कॅन्सरपर्यंत कुठलाही आजार होतो आहे, याच्या विरुद्ध एक सर्वसामान्य माणूस लढा द्यायला जातो, जसा तुम्ही लढा द्यायला सुरुवात केलेली होती. कुठल्या कुठल्या अडचणींना तुम्हाला सामना करावा लागला, सोसायटीच्या पातळीवर असेल किंवा शासकीय सरकारी पातळीवर असेल? आता तुम्हाला सांगते, मी जरी पुण्याहून बोलत असले तरी सुरुवातीला सांगितलं की मी मुंबईची आहे. मुंबईतल्या पार्ल्यात मी राहते आणि आमच्या शेजारचा जो टॉवर आहे तो काढण्यासाठी आम्ही खूप प्रयत्नशील आहोत. आमच्या गावातले अनेक सामाजिक कार्यकर्ते, अनेक व्यक्ती, अनेक संस्था आम्हाला मदत करतायत. आम्ही मीडियाला अप्रोच झाले, बीएमसी मध्ये तर खेटे सतत घालत असतो. तुम्हाला सांगते, जेव्हा नवीन नियम आले की 4 अँटिना जर असतील तर कमीत कमी 55 मीटर अंतर पाहिजे, म्हणजे ज्या इमारतीवर मोबाईल टॉवर बसवलाय तो आणि त्याच्या शेजारची इमारत. आता आमच्या 2 इमारतींमधलं अंतर
जास्तीत जास्त 20 ते 23 मीटर असेल. त्याच्यानंतर उंची ही सुद्धा खूप महत्वाची आहे की इमारत किती उंच आहे. म्हणजे ज्या इमारतीवर टॉवर बसवलेला आहे त्याच्या आजूबाजूच्या इमारतींपेक्षा ती उंच असली पाहिजे. आता आमच्या शेजारी जो टॉवर आहे ते हे सगळे नियम धाब्यावर बसवून तो टॉवर बसवलेला आहे. नवीन नियम आल्यानंतर जेव्हा बीएमसीत आम्ही पत्र दिलं आणि आम्ही कळवलं की आता ह्या नियमानुसार हा टॉवर तुम्ही इथून काढून टाका, त्याच्यावर अतिशय मला खेद वाटतो आणि अतिशय वाईट वाटतं. आम्हाला असं सांगण्यात आलं आधी जे बसवलेले त्याच्यासाठी आम्ही काय करणार. आता ह्याच्यानंतर जे टॉवर बसवले जातील त्याच्यासाठी हे सगळे नियम आहेत. हो, त्याच्या आम्ही प्रयत्न करतोय, पण खेदाने असं म्हणावं असं वाटतं की म्हणावा तसा रिस्पॉन्स आम्हाला जिथून मिळायला पाहिजे तिथून मिळत नाहीये. लोकांकडून मिळते पण लोकांच्या हातात काय आहे. आता मीडियामधनं सुद्धा तुम्ही हा प्रश्न लोकांसमोर आणताय, जनजागृती निर्माण होतीये, पण आम्ही फक्त जनजागृती निर्माण करू शकतो. आपण प्रत्यक्ष कार्यवाही जी आहे ती आपण करू शकत नाही आणि ती झाली पाहिजे. जरी नियम आली तरी त्या नियमांची अंमलबजावणी होणं महत्वाचं आहे आणि ती अंमलबजावणी होत नाहीये. बिलकुल, अत्यंत खेदानी तुम्हाला हे सांगावं लागतंय. मला वाटतं की संबंधित जी यंत्रणा आहे, मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी असोत किंवा राज्य सरकार असो, हा कार्यक्रम निश्चितपणे बघत असतील आणि ही केवळ प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहे जी नीला रवींद्र या ठिकाणी नोंदवत आहेत. असे शेकडो पेशंट सध्या, असे शेकडो रुग्ण सध्या महाराष्ट्रभर आहेत की ज्यांना कुठल्या ना कुठल्या त्रासाने ग्रासलेले आहे. अनेक जणांना तर कदाचित हेही माहिती नसेल की आपल्याला जो त्रास होतोय तो मोबाईल टॉवरमुळे होतोय, त्याच्या रेडिएशनमुळे होतोय. नेहा, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं डॉक्टर हेरूरनी सांगितलं की अशी कुठलीही स्टडी नाहीये, अशी काही प्रूव्ह झालेलं नाहीये की ह्याच्यामुळे कॅन्सर होतो. तुझं या बाबतीत काय म्हणणं आहे, काय याच्याविषयीचा रिसर्च सांगतो? बेसिकली बहुत सारे इनफैक्ट रिसर्च ऑलरेडी सामने है. इनफैक्ट इसमें बहुत सारे रिसर्चर्स 10 साल से इसके ऊपर काम कर रहे हैं और अभी 2-3 साल में ही बहुत सारी रिपोर्ट सामने आई है. एक जैसे रिपोर्ट है, एक एक्सपर्ट ग्रुप है कलकत्ता में, उन्होंने 919 रिसर्च स्टडीज. झी 24 तास, एक पाऊल पुढे.